काय मत आहे तुमचं? आयुष्यात पहिल्यांदा मी ते काय ज्यूस पितो आपण, उसाचा रस सोडून हे असलं काहीतरी प्यालोय. एक असतात नॉर्मल लोक जी व्ह्यूकडे तोंड बघून आपलं व्यवस्थित त्या पितात. आम्ही व्ह्यूच्या विरोधी तोंड बघून हे करालोय. व्ह्यू मध्ये काय राहिलेलं नाही आता. हे आमचा व्ह्यू, आणि इकडे एवढा चांगला व्ह्यू आहे, तिकडे पाठ करून बसलेत पोरं आपली. या शनिवार रविवारी सालाबाद प्रमाणे आम्ही काळमावाडी डॅमला जायचं ठरवलंय. जल्दी बोल, कल सुबह काळमावाडी जाणार आहे आम्ही. बस तू मी बी तिकडे चाललोय. तिघे तिकडे चालले गाईज. प्रत्येक ट्रिपसाठी सुरुवात करते आपण त्यावेळी पोरांची रडगाणी चालू होते. ही ट्रिपला जायच्या आधीच म्हणतात जायला नको, घरला जाया परत. ज्यूस ब्यूस पिल्यानंतर मँगो आणि स्ट्रॉबेरी. आता परत आपण निघायच्या रस्त्यावर आहे, इथनं आता निघणार आहे. काय तिच्याला ऊन लागायला जमत आहे गाईज, उन्हानं काळं पडाले मी. रोहित खूपच काळा पडला, सूर्यासारखं होईल माझा आता. गोरा होता माहिती आहे. आणि तुम्हाला जाणीव होत असेल सूर्याची केस जरा जरा वाढा लागल्यात. मेरी जुल्फो पे ना जल गाली. गाली चल गाडी. तर काळमावाडी डॅमच्या आपण जवळच आलेलो आहे. आणि डॅमला जायच्या आधी आपल्याला एक मंदिर लागते, ते डोंगराई देवीचं मंदिर आहे. आता पहिल्यांदा आपण ते डोंगराई देवीचं मंदिर बघूया आणि बघूया की काय काय कसं कसं काय काय बनवलं आहे किंवा काय त्याची इतिहास आहे वगैरे. पहिला आपण तिथं एंटर करूया आणि बघूया. चला. हे डोंगराई देवीचं मंदिर जे आपण आत्ता बघितलं ते ॲक्च्युली आपल्या कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी 1940च्या आसपास हे स्थापन केलेलं आहे मंदिर आहे डोंगराई देवीचं. आणि मंदिर एकदम असं डोंगरात आहे आणि साईडला चारी बाजून झाडं आहेत. समोर रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे परत झाडं आहेत. भारी वाट आली मंदिरात. पूर्ण असं एरिया पण एकदम ग्रीन ग्रीन आहे आणि मंदिर त्यात उठून दिसत आहे, चमका लागली तुम्हाला इंस्टा. डोंगराई देवीच्या मंदिराच्या बरोबर राईट साईडला जो पायवाट चालल्या त्या साईडला म्हणजे आम्ही असं सहज फिरत होतो आणि इथं दिसून येते बघा, इथं जेवायला वगैरे लोक बसतात आणि त्यासाठी झोपडी टाईप असं म्हणजे बसायला जागा केलेली आहे. पण लोकांनी इथं कचरा, दारूच्या बाटल्या किंवा जेवल्यानंतर त्या पत्रवळ्या वगैरे इथंच टाकून दिल्यात. तर ही काय चांगली गोष्ट नव्हे. प्रत्येकानं आपापलं सामान, प्लॅस्टिक जे काय असेल ते तिथल्या तिथं उचलून परत न्यावं, म्हणजेच आपला निसर्ग चांगला राहील असं मला वाटते. तिथं कोण दिसायला आहे तुला? जरा पुढे झुडपावर हवा तरी झाडे तिथं. अरे या चल खारुत कारू झाडाला द्या. आता मस्तपैकी मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर आपण आता डॅमकडे जाणार आहे. तर तेथे गेल्यानंतर तेथील नैसर्गिक वगैरे गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील. चला टाटा बाय बाय. रोहित बाय टाटा, डॅमवर भेटू. ओके, डॅमवर भेटूया आपण.
आत्ता जे बघितलं तुम्ही ते डॅमपासून आलेलं जे पाणी आहे त्याचं असं सुंदर असा सिनरी तुम्ही बघितलंय आणि बघता क्षणी जे एक नंबर वाटायला लागले बघायला. पाणी जर बघितल्यावर एकदम विषय हार्ड वाटते. आम्ही आता आलो आहे काळमावाडीत आणि इथं सगळे सेम रस्ते दिसायला लागतात आणि घरं नाही काय नाही. एक मामा दिसले जाताना त्यांना विचारलं इथं काय दुकान आहे काय आम्हाला जरा काय खायला प्यायला. तर त्यांनी म्हणले की म्हणजे इकडच्या लोकांची माणुसकी बघा. त्यांनी म्हणले या तुम्हाला दाखवतो. आता त्याने आम्हाला पुढं आहेत आम्ही त्यांच्या मागणं चाललो फॉलो करत. तर हेच गाडी चालवला आहे. भावाला काय गेअर पुढं मागं काय समजा ना त्यामुळे गाडीत जरा प्रॉब्लेम आहे. आणि मामाचं दाखवतो. मामा बघा आम्हाला रोड दाखवलं. मामा जरा जास्त पुढे आहेत. आम्ही कसं आम्ही टेबल सीट आहे. कसं मिळते काय? ओके साहेब धन्यवाद. थँक्यू मामा. जरा काहीतरी थंडा बिंडा काहीतरी घ्या. त्यानंतर ते आपलं बॉनफायर कॅम्पफायर त्यासाठी आग पेटवायचं साहित्य आणि काय तर खायला किरकोळमध्ये. पैसे काय रोजच घालणार आहे ना आणि तिथं पैसा बहुत आहे आपले पास. जरा हॉटेल मी शॉपिंग करून येतो जरा. शॉपिंग मॉल ट्रे घेऊन जा. मगाशी सामान विमान घेतला आपण टेंटला लावण्यासाठी किंवा ते शेकोटी वगैरे जे काय असेल ते करायला. आता आपल्याला करायचं आहे पोटाची सोय. पोटाची सोय करायला आपण इथं एक भाभी आहेत शेख भाभी म्हणून. तर त्यांच्या तिथं आपण आपल्याला जर किती लोकांचं जेवण पाहिजे आहे किंवा काय असं नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर त्यांना आपण तिथं ऑर्डर देऊ शकतो. मग ते आपण तिथं ऑर्डर दिलेली आहे मुगाची भाजी आणि चपातीची शेवग्याची आमटी आणि शेवग्याची आमटी. आंब्याचं आता ते त्यांनी करायला लागल्या चपाती बिपाद्या. पांढरा भात भात आहे मग. अरे हाय रे सगळे जरा थांबा की. गाडीवर बसून बसून आता झाले बम पे दम झालाय. मग आता आम्ही खाली बसलोय बघा. असं आम्ही रस्त्यावर बसलोय. वा एक जाणीव झाली मला आता इथे बसल्या बसल्या की शांतता किती आहे. होय लय शांत आहे इथं. कोल्हापुरात एक गाडी 3-4 मिनिटांनी एक गाडी तरी तवर काहीतरी चगळायला म्हणून आम्ही फरसाना घेतलाय. फरसाना बांधून 2-3 माणसांना विचारलं की टेंट वगैरे कोणाला कुठं लावायची वगैरे असं काय सोय बी आहे काय. लावा म्हणतात कुठे बी असं त्यांनी म्हटलं. तरी पण तुम्ही येताना जर येत असाल तर विचारून प्रॉपर हे करा. एक गावातला माणूस म्हणाले आमच्या घरात लावा. अहो म्हणलं मामा टेंट आहे तुझं त्याला बाहेर लावा लागते. माणसं चांगलीच घेतली. मग अशी काकांनी पण एका आम्हाला बरोबर वाट दाखवली. त्यांच्या गाडीला पंक्चर होते तरीसुद्धा आम्हाला परत येऊन दाखवली ती. फायनली आपल्याला टेंट लावण्यासाठी जागा भेटलेली आहे. तर ते आपल्या धरण्याच्या बरोबर मागचं जे बॅकवॉटर आहे ती जागा आहे. इथंच कुठेतरी आपण एक चांगली जागा हुडकून इथं आपण टेंट लावायचा आहे. वातावरण म्हटलं तर एक नंबर वातावरण आहे. कधीतरी एवढ्या दंग्याच्या जागांवरनं आपण एकदा शांत अशा जागेवर आलं की त्याचा डिफरन्स आपल्याला दिसून येते. आणि बरेचसे टुरिस्ट पण इथं आल्यात. आता पहिल्यांदा आपल्याला टेंट लावण्यासाठी जागा हुडकायला पाहिजे. आम्ही आता जेवण आणले अंधारा दिग्बाई आणि आणि आता जेवणाचं वाटप सुरेश पाटील यांच्याकडे दिले. भाऊ व्यवस्थित माप घेऊन किलोवर वाटायला लागलाय. एक मूग वेचून दिला बाबा. मूग इसकडून वेचून द्यायला लागला भाऊ. खतरनाक एक्सपिरियन्स. आणि मला तुम्ही हे काय म्हणते त्याला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. इट्स ओके. सूरज कसं डेली कॅम्पिंगच करत असते त्यामुळे मस्त आहे अनुभव आहे त्याला आहे. म्हणून काय झालं कॅम्पर आहे म्हणून आम्ही अनुभवी माणसाला घेऊन यायचं. मग सूर्यकडे शेवगाची शेंग आलेली आहे. भाई लोक हे बघा मला शेवगाची शेंग आलेली आहे आणि आता याच्यावर भांडण होणार आहेत मोठी ते आपण बघू. यशाला पण शेवगाची शेंग आलेला आहे. आता सूर्यला जोपर्यंत शेवगा मिळत नाही तोपर्यंत भाऊ आमटी आमटी होत की बाबा. वाण मटणाच्या वर किंमत आल्या शेवग्याला. ते मगाशी आम्ही तिथे शेख बाबीच्या तिथं थांबलेलो का नाही त्यांनीच आम्हाला हे जेवण दिलंय मस्त. राईस वाढणार काय नंतर? नाही राईस नंतर. मग राईस बिर्याणी राईस आम्ही नंतर खाणार आहे. सध्या तुम्हाला दाखवतो. हे सूरज हे सूरजचं ताट
हा यश काय म्हणायचं होतं आपल्याला. आय एम सॉरी गाईज. हा यश आय एम कॉन्सन्ट्रेटेड ऑन माय आणि हे मी स्वतः वाढ म्हटलं आमटे आमटी बघा हे शेवग्याच्या शेंगेसाठी केवढी माय आमटी आमटी इज वाकडे तिकडे होईल राईट नाव. आणि हे मी आमटी स्टेबल. आणि हे माझं ताट. बट युअर माइंड इज नॉट. 2 चपाती, मुगाची आमटी, मुगाची उसळ, शेवग्याची आमटी, कांदा, आंबा आणि भात दिलाय भाभीनी. वदनी कवळ घे आता जेवायला या सगळी. श्री हरी. जेवण झाल्यावर तुम्हाला बॅक वॉटर हे ते सगळं दाखवतो. फ्रंट वॉटर. फ्रंट वॉटर, बॅक वॉटर, डॅम, ओ डॅम, ते सगळं. चलो बाय बाय. सो गाईज आता आम्ही आहे बीचवर. हे दिसते ना काळंबवाडी बीच. आणि मस्तपैकी समुद्रात आता पोहायला जाणार आहे आम्ही सगळीजण. आणि हां बॅकवॉटर समुद्र. जसं की तुम्ही बघाल वाळू वगैरे. ह्याला राजस्थानला आल्या का वाटायला, दुबईला गेल्यावर वाटायला ती वाळू रेडी करायला. तर हे बघा आमचं पोहण्याचं डेस्टिनेशन. दिस इज ऑसम. डू यू वॉन्ट टू से समथिंग? I want to say that the Ragade is awesome and Wadi is beautiful. But our tent has no a space to tent lawaila. Pasring. If you are not comfortable in English, no, you can talk in Marathi. No, I am so fluent in English, so that's why I'm talking in English. Not like you are illiterate people. ढगांचा गडगडाट व्हायला लागलाय. असं वाटते आज रात्री पाऊस आहे. आणि हे बघा सूर्य जे पाण्यात अजून आत घुसायलाच तंतन आला. आता ही दोघं गेल्यात म्हटल्यावर आपल्याला पण जायला पाहिजे. आणि आता आपण जरासं एंटर करूया. कमॉन ब्रो. आणि मजा आ रहा है गाइस. एवढं पळून कधी आयुष्यात पळून आलो गाइस. आलो गाइस. तर आता यानंतर आता पोहतो. तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं बघा. त्यानंतर आम्ही संध्याकाळी टेंट पिच करणार आहे. त्या सगळ्या व्हिडिओ आता परत चालू करूया आपण विदाउट शूट. अंधारात आपल्या गोप्रोची काय क्वालिटी खराब होऊन जाणार सगळी. त्यामुळे लवकरात लवकर आपण टेंट लावायला जाऊया. आणि 13 Pro होता ते पण घरी राहिलाय. त्यामुळे आता आपण बघू जे उजेडात जेवढं कॉन्टेंट मिळते तेवढा घेऊया. आता काय भेटू. आता चला टेंट पिच करूया. आता मग अशी सॅमसंग हँग होत होता आणि आता 13 Pro घरात राहिलाय. तर आम्ही काही दिवसांनी जवळजवळ 2 वर्षांनी आम्ही कॅम्पिंगला आलो इथं आफ्टर विजयदुर्ग. आणि या कॅम्पिंगला आमच्या टेंटमध्ये 3रा माणूस पण आहे. सूरज पहिल्यांदा कॅम्पिंग. नमस्कार. काय तुला वाटतं याच्याबद्दल? खूपच छान वाटले. खूपच आज- पाऊस पडाला आहे पण मित्रांसोबत असल्यावर काय विषयच नाही. थरारक कॅम्पिंग होणार आहे आज रात्री. बघूच आपण काय होतंय काय नाही. आज पाऊस बी पडालाय नुसता सुपला शॉट. आणि अशी बातमी पण आहे की काल इथं गारांचा पाऊस पडलाय म्हणून. आणि गहू पण बघूया आता काय होतंय. ए भावा आता जरा वाईट वाटले रे. लेट्स सी यू टुमॉरो मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही आता आम्हाला बघायला लागलाय टेंटमधनं बाहेर एका मस्त सनराईजच्या मध्ये. आणि तुम्ही जर आमच्या मागं बघितलं तर तुम्हाला जागा चेंज झालेली दिसेल. कारण काल रात्री लई थ्रिल झाला आहे आमच्या संग. खूप काही घडलं.
रोडीचं मधला टास्क जसं असतो तसा झाला आहे इथे आता. आणि काल रात्री आम्ही ज्या जागी टेंट लावलेला त्या जागी टेंट काढला आम्ही रात्री 9-9:30ला. आणि त्यानंतर तिथनं पुढं आम्ही काय केलं, टेंट इकडं काढून बरोबर इकडे काळंबादेवीच्या मंदिराच्या बरोबर जवळ लावला, जिथनं सूर्योदय चांगला दिसते. कारण त्याच्याबरोबर समोर हा व्ह्यू आहे बघा. आता आम्ही गेलो तिथे त्या बॅकवॉटरला पहिला टेंट लावला. दिवस कुठे वाया लागला. आंघोळ कर, लाईफवर चर्चा कर आणि हे सगळं केलं. रात्री 8 वाजता डोक्यामध्ये खेळायला आलं की अरे दुसरीकडे एक जागा आहे. मग गेलो एका दुकानाला विचारलं, दुकानवाला म्हणला जावा तिथं आहे. त्यानंतर मग ते दुकानाला विचारलो, त्याने एक मॅप काढून दिला पानावर. त्या हिशोबानं कुठं कुठं आलो गाडी घेऊन आणि इथं आली शेवटी आणि हे लोकेशन मिळालं आपल्याला. तर तुम्ही ऐकला की काय काय विषय झाला आमच्या संग. मध्येच आमच्या इथं पाऊस पडला त्यामुळे आम्ही परत टेंट हलवून दुसरीकडे घालवला. तर असा सगळा विषय झालेला. पण त्याचा रिझल्ट आम्हाला लय भारी मिळाला आहे. इथं सूर्योदय चांगलाच्या चांगला हे मात्र खरं आहे. बघायला मिळाला. काल एवढं वाटलं की आईला खरंच खूप लई दगदग व्हायल्या. पण जे आपण सूर्योदय बघालोय हे बघून सगळं विसरलंय गाईस. एकदा तुम्ही पण बघा, एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. तुम्ही पण एकदा इकडे या, बघा आणि काळंबावाडी डॅमला भेट द्या. हे सगळं बोलून आम्ही आता इथनं साइन ऑफ करतो. चला बाय बाय गाईज. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओज आणि परत भेटूया पुढच्या प्लेसेसला. आणि इकडे तुम्हाला यायचं असेल तर ह्या प्लेसची माहिती काढून या. बाय 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 गाईज. बाय ए बाय म्हण रे, बाय म्हण. बाय बाय. की बाय.